सुप्रभात मित्रांनो, भविष्यामध्ये काय होणार आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. 12 राशी भविष्यामध्ये काय होणार आहे याचा अंदाज आपण व्यक्त करत असतो. मित्रांनो, पुढे जर एखादं संकट उभं असेल आणि आपल्याला जर ते आधीच समजलं तर आपण सावध होऊन मार्गक्रमण करू शकतो. राशी भविष्य तुम्हाला मार्गदर्शक म्हणून काम करतं. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीमध्ये काय लिहिलंय हे जाणून घेऊयात. म्हणजेच तुम्हाला तुमचं आयुष्य जगताना थोडी काळजी घेता येईल आणि याचा तुम्हाला लाभच होईल. तर मग चला आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही तणाव दूर करण्यासाठी कुटुंबाची मदत घ्या. मोठ्या मनाने कुटुंबाची मदत स्वीकारा. आज स्वतःच्या भावना लपवून ठेवण्याचा किंवा दाबून ठेवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. आपल्या भावना इतरांसोबत व्यक्त केल्याने त्याचा फायदा होईल. आज बसून राहण्यापेक्षा उत्पन्न वाढेल अशी कामं हाती घ्या. प्रेमजीवनामध्ये तुमच्या मनातील भावना बोलून दाखवाल तर तुमचा जोडीदार तुमच्या रोमॅन्टिक कल्पना साकारण्यासाठी तयार असेल. आजचा दिवस विशेष कामांचा चांगल्या अंमलबजावणीचा आहे. वैवाहिक जीवनामध्ये खास रंग भरतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खीर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला पैसे देतील. तुमचा आजचा वेळ मित्र आणि कुटुंबियांसोबत चांगला जाईल. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करण्याचीही शक्यता आहे. वेब डिझायनरसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज पूर्ण एकाग्रतेने तुम्ही काम कराल. काही लोकांना परदेशामध्ये जाण्याची संधी मिळू शकते. दिवसाच्या सुरुवातीला तुमची दमछाक होईल, पण नंतर चांगले परिणाम पाहायला मिळतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वरिष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या भावनांना ओळखा. भीती, संशयता, लालूच अशा नकारात्मक भावनांना सोडून द्या. तुम्हाला नको असलेल्या गोष्टींना असे विचार आकर्षित करत राहतात. आज तुम्हाला भाऊ आणि बहिणीच्या मदतीनं धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही नवीन गोष्टींवरती प्रयोग करा आणि तुमच्या सर्वात जवळच्या मित्राची मदत घ्या. तुम्ही आज तुमच्या जोडीदारासोबत आरामात आणि प्रसन्न असाल, पण त्यामुळे कामावरील लक्ष विचलित होऊ शकतं. आजच्या दिवशी तुम्ही ध्येय निश्चित करा. आज परिणाम तुमच्या मनासारखे नसतील तर निराश होऊ नका. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही गेल्या काही दिवसापासून अस्वस्थ आहात, परंतु योग्य कार्य आणि विचार तुमच्यासाठी आवश्यक आहेत, ज्यामुळे तुम्हाला आराम वाटेल. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे, पण योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक करावी. नातेवाईकांसोबत वेळ व्यतीत करणं हा चांगला अनुभव राहील. रोमांसच्या दृष्टीनं टाकलेलं पाहून काही परिणाम दाखवणार नाही. नवीन ग्राहकांशी बोलायला दिवस चांगला आहे. मुलांना वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला द्या. जोडीदाराकडून जास्तीची अपेक्षा आज ठेवू नका. त्यातून वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला दुःख जाती येईल आणि नात्यामध्ये दुरावा देखील निर्माण होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच समस्या आणि मतभेदांना तोंड द्यावं लागेल. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. आज ग्रह आणि नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी फारशी चांगली नाही. आज तुम्हाला पैसे अत्यंत जपून वापरायचे आहेत. मित्रांच्या सहकार्यानं तुम्हाला आधार वाटेल. नवीन रोमॅन्सची शक्यता प्रबळ आहे आणि लवकरच प्रेम देखील खुलेल. सिंह राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी जास्त बोलू नये, अन्यथा त्यांच्या प्रतिमेवरती परिणाम होईल. व्यापाऱ्यांना एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकतं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णूच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजूबाजूच्या लोकांना तुम्ही आज प्रभावित कराल. आज मित्रांच्या मदतीनं आर्थिक समस्यांवरती तुम्हाला उपाय सापडतील. तुमची बुद्धिमत्ता आणि हास्य याच्या बळावर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना प्रभावित कराल. तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमची परिस्थिती समजावून देताना अडचण होईल. व्यवसायामध्ये कोणीतरी धोका देईल आणि कान आणि डोळे आज दिवसभर उघडे ठेवा.
दिवस चांगला होण्यासाठी तुम्हाला आज स्वतःसाठी वेळ देणं शिकलं पाहिजे. शेजाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतील, परंतु तुम्ही आणि तुमचा जोडीदार याच्यामध्ये नातं भक्कम असल्यानं ते तोडणं कोणालाही शक्य होणार नाही. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि भोजन दान करावं. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज संततीमुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला फार आनंद होईल. जोडीदारासोबत खरेदीचा आनंद घेणं चांगला अनुभव राहील, यामुळे दोघातील ताळमेळ वाढेल. पण इतरांच्या हस्तक्षेपामुळे अडथळे येऊ शकतात. जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांनी आज शांत राहावं. तुमचे प्रयत्न नक्कीच चांगले परिणाम देतील. अडचणींना हसून दूर करणं किंवा त्यामध्ये अडकत जाणं या दोन्ही गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही श्रीकृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा प्रसाद अर्पण करावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की अतिचिंता किंवा तणाव यामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. तुम्ही मानसिकरित्या सुस्पष्ट राहा, म्हणजे साशंकता आणि अवस्था यातून तुमची सुटका होईल. तुम्हाला लाभांश, कमिशन किंवा रॉयल्टी यातून लाभ मिळेल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. आजचा दिवस हा रोमांचक दिवस असेल. याचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत असाल. वर्चस्व गाजवण्याच्या तुमच्या स्वभावामुळे तुमची टीका होऊ शकते. घरी नातेवाईकांचं आगमन होईल, त्यामुळे तुम्हाला रिकामा वेळ मिळणार नाही. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तसेच आज तुम्ही पहिली भाकरी गाईला खायला द्या. ते तुमच्यासाठी फारच शुभ आहे. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुमची कठोर भूमिका मित्रांसाठी आज अडचणीची ठरू शकते. तसेच पैसे परत दिल्यानं तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये याल. यामुळे तुम्ही आज उधार घेण्यापासून दूर राहा. मित्रांसोबत रोमांचक आणि चांगले क्षण तुम्ही व्यतीत कराल. रचनात्मक असं काम तुम्ही आज हाती घ्यावं. आज गप्पा टप्पांमध्ये तुमचा बहुमूल्य वेळ वाया घालवाल, पण असं करण्यापासून तुम्हाला दूर राहिलं पाहिजे. कुटुंबामध्ये काही अडचणी या येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही आणि तुमचा जोडीदार यामध्ये तणाव निर्माण होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायाम यांचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला पैशांचं महत्त्व चांगल्यापैकी माहिती आहे, त्यामुळे तुम्ही सांभाळून ठेवलेले पैसे आज तुमच्या उपयोगाला पडतील आणि तुम्हाला संकटातून वाचवतील. आज दुसऱ्यांच्या कामामध्ये तुम्ही लक्ष देऊ नका. तसेच एकतर्फी प्रेम फक्त मन मोडण्याचं काम करेल. जे चांगलं काम करतात त्यांना आज पदोन्नती आणि आर्थिक लाभ होतील. तुमच्या वैवाहिक जीवनातील खाजगी गोष्टी जोडीदाराकडून नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये चुकीच्या पद्धतीनं आज उजेडामध्ये येण्याची शक्यता आहे. परंतु आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. आज एखाद्या गरजूला तुम्ही तांदूळ दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की इच्छाशक्तीच्या अभावामुळे तुम्ही भावनिक आणि मानसिक त्रासामध्ये अडकू शकता. भविष्यामध्ये किमती वाढण्याची शक्यता असलेल्या वस्तू खरेदी केल्यानं लाभ होईल. घरातील वातावरण आज सकारात्मक बदल करत राहील. पहिल्या नजरेत कोणीतरी आवडण्याची आज तुम्हाला शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी फार चांगला व्यवहार करतील. जोडीदाराकडून अतिउच्च प्रेम आज तुम्हाला मिळेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस फक्त आध्यात्मिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही तुम्हाला फायद्याचा जाणार आहे. जीवनातील वाईट काळामध्ये पैसा तुमच्या मदतीला येईल, त्यामुळे आतापासूनच पैसा बचत करण्याकडे लक्ष द्या, नाहीतर तुम्हाला अडचणींचा सामना हा करावा लागू शकतो. जोडीदार तुमची मदत करेल. कुटुंबीय आणि मित्रांसाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुमचं मन अस्वस्थ होईल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडे लक्ष द्या, अन्यथा नातं बिघडू शकतं. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमित पाणी द्या आणि दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. या राशी भविष्यातून तुम्हाला नक्कीच तुमच्या राशीचं भविष्य जाणून घेऊन तुम्हाला तुमच्या अडचणींवरती मात करता येईल. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.